मला पण दे की. हात धुवून आला का तू? चल. अरे अरे आलोय धुवून. अरे यार अरे आलोय धुवून. हात धुवून ये, हात माझ्या धुणे, म्हणून येडी. पाण्याने धुणे, हँडवॉशने धुणे, साबणाने धुणे. एक काम करतो, भाकरवडी पण मी धुवून आणतो. खाऊ इन्फिल्ट्रेट करतोय तू सगळं. कोणचा इलिटरेट? हे तुझं स्वच्छ राहायचं प्रकरण आहे ना, मला नाही जमत. काहीतरी आपल्याला मार्ग काढायला लागेल. मी एवढा स्वच्छ नाही राहू शकत. तुला बोलते आल्यावरती बाथरूम मध्ये जा, सॉक्स धुवायला टाक, लगेच रिपीट नको. मला नाही जमू शकत ह्या गोष्टी. सर्व आपण बाहेर गेलो, आपण तिथे भेळ खाल्ली. भेळ खाल्ल्यानंतर मी तुला पाणी मागितलं. तुझ्या पाण्याच्या बॉटल एवढी तुझी सॅनिटायझरची बॉटल होती ग. तोंडाला लावल्यावर मला कळलं की हे सॅनिटायझर आहे, हे पाणी नाही. तुला तेवढी अक्कल नाही पाण्याच्या. सॅनिटायझरची बॉटल एवढी मोठी. जेव्हा बघाल ते ओल्लं फडकं घेऊन फिरत असती. हात पुसणार, पाय पुसणार, हात पुसणार, पाय पुसणार. वेट वाईप म्हणतात त्याला. हा, ते तेच. गरजेचं आहे, बाहेर धूळ तुझे केवढी आहे. वेट वाईप्स आहेत ना, ते मला नको. थोडं घराबाहेर एक पाऊल ठेवलं की घातला मास्क, ठेवलं पाऊल घातलं मास्क. अरे काय Problem करायचं आहे? काय? संपला 2020. तेव्हा कोरोना होता, आता मास्क घालायची जरूरत नाहीये. अभी हम उससे बाहेर निकल चुके हैं दीदी. तुला तोंड लपवायची गरज नाहीये. आपण कोणाचं वाईट केलेलं नाहीये. तू मास्क घालायचं बंद कर. मी स्वतःच वाईट केलंय ना. तुझ्या या कन्फ्युजन मुळे मी तोंडाला रिन आणि कपड्याला डव वापरायला लागलोय. हे सगळं गडबड होत चाललंय. आपण थोडस मळकटच राहूयात. एक पुरुष माणूस जेवला की तो 2 ढेकर देतो. हे नॉर्मल आहे. तुला माझ्या ढेकरा तिकीट्स नाही शिकवले का कोणी? बाळा, मी डिस्टिंक्शननी पास झाले. एटीकेटी लागलीच नाही कधी मला. आमच्या ताईंना ओपीडीचा आजार आहे असं मी त्यांना सांगेल. OCD. हा तीच ती सीडी व्हीसीडी, त्याचा तुला आजार झालेला आहे. आजार हो. नाही. These are bare minimum गोष्टी. हा मी जो तुला डीव्हीडी बोलते. आजार आहे ना, ह्याचं तू फक्त काहीतरी नको कर. का? एका पुरुषासाठी सगळ्यात शांत जागा कुठली? टॉयलेट. पण तू जरा 2 तास लावशील ना. अरे जरा 5 मिनिटं बसलो नाही की दार का वाजवते तू? बाहेर ये. एवढ्या वेळ बसायचं नसतं तिथे. तिथे तू- जर्म्स असतात. हो, तू मग फोन घेऊन जातो. बाळा, सगळे germs फोनवरती ते येतात. जर्म्स मला तुझ्यापेक्षा जास्ती समजून घेतात, म्हणून मी त्या डबड्यावर बसलेलो असतो एवढा वेळ. बाहेरून आल्यावरती पहिलं काम आपण काय केलं पाहिजे? बाथरूम मध्ये गेलं पाहिजे ना. बाळा. स्वच्छ झालं पाहिजे ना. बाहेरून आल्यावरती सगळ्यात पहिलं आईकडे जायला पाहिजे.